जय भारत जय संविधान म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील शिक्षक प्रदीप साखरे यांना राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं सोज्वळ अनुभवी आणि एक सडेतोड असं व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते या भुसावळच्या परिसरातील पंचक्रोशीमध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्ध असे आहेत आणि कल्चर ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतः झोकून देतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी खेळांमध्ये भाग घेतलेला आहे आणि एक असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व सरांचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर आपल्याला राष्ट्रीय स्तरावरचा एक दर्जेदार पुरस्कार बहाल करण्यात आलेला प्रदान करण्यात आलेला आहे. तर या पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली काय सांगाल याच्या संदर्भात? या ठिकाणी अखिल भारतीय गुजराती मारवाडी समाजाचे अध्यक्ष अजित बागवाजी यांनी माझी माहिती घेऊन या ठिकाणी हा पुरस्कार जाहीर केला. प्रथम त्यांचं मी आभार व्यक्त करतो. राष्ट्रीय स्तराचा हा पुरस्कार देऊन त्यांनी आपल्या कामाची पावती त्या ठिकाणी दिली आहे असं त्या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटते आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य क्रीडा शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात जे मी काम केलेलं आहे त्याबद्दल हा पुरस्कार त्यांनी त्या ठिकाणी मला दिला. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि भविष्यामध्ये या ठिकाणी आपण या पुरस्काराच्या माध्यमातून हा पुरस्कार मिळण्याचं श्रेय मी माझ्या सर्व परिवाराला त्यानंतर माझ्या पूर्ण स्टाफला देतो की त्यांच्यामुळे हा पुरस्कार मला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. सर एक दर्जेदार आणि एक चांगल्या पद्धतीचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत याच्या संदर्भात काय सांगाल? मला रोटरी क्लबचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी हॉकीचा जिल्हास्तरीय पुरस्कार आहे. नंतर या ठिकाणी डॉक्टर मानवतकर यांच्या माध्यमातून घेतलेला पुरस्कार आहे. पॉवर लिफ्टिंगच्या माध्यमातून एक पुरस्कार मिळालेला असे जिल्हा राज्यस्तराचे पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. हा पहिलाच पुरस्कार राष्ट्रीय स्तराचा आहे. सरांनी सर्वगुण संपन्न आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळवलेले आहेत आणि चांगल्या पंचक्रोशीमध्ये चांगल्या प्रकारची त्यांची ख्याती आहे. या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो. सर एक दर्जेदार आणि राष्ट्रीय स्तरावरचा आपल्याला पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण फ्युचरमध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहेत आपलं एम काय राहणार आहेत काय सांगाल? खऱ्या अर्थाने हा पुरस्कार मला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मी काम केलेलं आहे. मी बीच एशियन गेम असेल चायना थायलंड त्यानंतर व्हिएतनाम या ठिकाणी बीच एशियन गेम झाले. त्या ठिकाणी ऑलिम्पिकच्या माध्यमातून हे क्रीडा स्पर्धा होत असतात. त्या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा मी प्रशिक्षक राहिलो आहे. व्हिएतनाम येथे 2009ला इंडोर एशियन गेम एशियन काउन्सिल ऑफ त्या ठिकाणी ऑलिम्पिकद्वारे त्या ठिकाणी हे स्पर्धा होतात इंडोर एशियनच्या. त्या ठिकाणी सुद्धा मी भारतीय संघाचं प्रशिक्षक म्हणून काम केलं. नंतर मी या ठिकाणी बेसबॉल असोसिएशनचं काम करतो. बेसबॉल खेळामध्ये मी राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये नोडल ऑफिसर म्हणून काम केले आहे. राज्य स्पर्धेत निवड समिती म्हणून सदस्य म्हणून काम केलेलं आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केल्याबद्दल हा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की हा पुरस्कार आपण जर काम चांगलं करत राहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची दखल त्या ठिकाणी घेतली जाते आणि भविष्यातसुद्धा माझा मानस आहे की जास्तीत जास्त भुसावळचेच नाही तर जळगाव जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचे खेळाडू दर्जेदार त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बनतील आणि त्यांची कामगिरी भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती दर्जेदार कशा पद्धतीने बनवता येईल हा माझा त्या ठिकाणचा मानस आहे आणि भविष्यामध्ये छत्रपती पुरस्कार प्राप्त करणे यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि त्या ठिकाणी तो मी मिळवणारच ही माझ्या मनामध्ये इच्छा आहे आणि आपले खेळाडू जे आहे ते दर्जेदार बनून त्या ठिकाणी भारतामध्ये ऑलिम्पिक स्तराला किंवा एशियन स्तरावरती कशा पद्धतीने मेडल प्राप्त करता येईल हा माझा सतत प्रयत्न आहे. सर एक दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षक वृंद आणि तमाम जनतेस आपण काय आवाहन कराल काय सांगाल? आपलं काम हे प्रामाणिकपणे करत राहा आणि जर आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर त्याचं फळ आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच प्राप्त होत असते आणि खेळाडू गरीब विद्यार्थ्यांचा खेळाडूंचा जर आपण त्या ठिकाणी
विकास केला तर त्याचं श्रेय नक्कीच आपल्याला आनंददायी देणारं ठरत असते. या ठिकाणी आपण कुठल्याच माझ्याकडे खेळाडू म्हणून मी कुठल्याच तो गरीब आहे श्रीमंत आहे असा कुठलाच आपण त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये भेदभाव नसतो आणि क्रीडा क्षेत्रातून एक चांगली वागणूक आपण त्या ठिकाणी जर खेळाडूंना दिली तर चांगले खेळाडू त्या ठिकाणी नक्कीच तयार होत असतात आणि खेळाडू हा एक वेळा तयार झाला तर तो कधीच आपल्याला विसरत नसतो आणि खेळाडूमध्ये एक जीवनामध्ये संघर्षमय जीवन जगण्याची शक्ती त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी खेळाडूमध्ये निर्माण करत असतो आणि खेळाडू हा जय पचवण्याची शक्ती त्या ठिकाणी असते. मी सर्व समाजाला सांगेल की अभ्यासाबरोबर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी खेळामध्ये समाविष्ट करावं जेणेकरून काही आपल्याला अनुचित प्रकार घडताना दिसतात विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये की ते नर्वस झाल्यावरती त्या ठिकाणी नर्वसच्या पोटी वेगवेगळे पाऊल त्या ठिकाणी उचलतात आणि क्रीडा क्षेत्रात जर तो असेल तर तो त्या प्रकारातून सावरतो आणि त्याला त्या ठिकाणी नक्कीच जे पराजय पचवण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते आणि तो जे पराजय पचवू शकतो आणि त्या मार्गापासून तो दूर राहू शकतो. त्यासाठी सर्व समाजाला आणि पालकांना माझी विनंती असेल की त्यांनी आपले जे पाल्य आहे मुलं आहे त्यांना आपल्या शिक्षणाबरोबरच खेळामध्ये सुद्धा समाविष्ट करा आणि त्यांच्यामध्ये सर्वांगीण विकास कशा पद्धतीने, कारण खेळातून आपल्याला शारीरिक विकास तर होतो, सर्वांगीण विकास होतो, बुद्धिमत्तासुद्धा त्या खेळांमधून वाढत असते. या सर्व गोष्टी आपल्याला खेळाच्या माध्यमातून मिळत असतात. म्हणून आपण अभ्यासाबरोबर त्या ठिकाणी खेळाला महत्त्व द्यावं ही सर्वांना नम्र आव्हान करतो, विनंती करतो. सरांनी या ठिकाणी आवर्जून नमूद केलेलं आहे की शिक्षणाच्या सोबतच खेळाला महत्त्व, विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व द्यायला पाहिजे आणि खेळाडू वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. फिजिकल फिटनेस महत्त्वाचा आहे जीवनामध्ये, फिजिकल फिटनेस अतिशय महत्त्वाचा आहे आणि जेवढं तुम्ही जीवनामध्ये स्ट्रगल कराल तेवढा परफेक्ट विद्यार्थी हा परफेक्ट होत चालतो, परिपक्व होत चालतो. हा जीवनाचा सार त्यांनी या ठिकाणी नमूद केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं एक दर्जेदार आणि अनुभवी सोज्वळ असं व्यक्तिमत्व सरांचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पुरस्कार भूषवलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने एक नावलौकिक मिळवलेला आहे. सर, एक दर्जेदार आणि एक वजनदार पुरस्कार आपल्याला राष्ट्रीय स्तरावरचा बहाल करण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराच्या निवडीचं श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगा सर? याचं निवडीचं श्रेय या अखिल भारतीय मारवाडी गुजराती समाजाचे जे अध्यक्ष आहे अजितजी बागमार आणि ते पलेशिया न्यूट्रिशन कंपनी त्या ठिकाणी त्याचेसुद्धा ते अध्यक्ष आहेत. त्यांनी हा पुरस्कार दिला, याचं श्रेय मी त्यांना देतो आणि हा पुरस्कार मिळाल्याचं कार्याचं श्रेय मी माझ्या पूर्ण शाळेच्या शिक्षकांना, माझ्या सर्व फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी देतो. सरांनी या ठिकाणी आवर्जून नमूद केलं आहे की माझं जे निवडीचं श्रेय आहे माझे कुटुंब, त्याचप्रमाणे मला मार्गदर्शन आणि माझी संपूर्ण शाळेची टीम आणि ज्यांनी मला पुरस्कार दिला आहे त्यांचं या ठिकाणी आवर्जून सरांनी नाव संबोधलेलं आहे आणि अतिशय राष्ट्रीय स्तरावरचा अतिशय दर्जेदार पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेला आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह TV न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूजची बॅरिडर.